विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्मगुरुवर्य मारुती महाराजांच्या चरणी वंदन करतो. दानोबा चांगदेवांना उद्देशून सांगतात, हे चांगदेवा, तुझ्या भेटीची कल्पना मनामध्ये निर्माण होताच तव रूपा येवोपा हे मन, जेव्हा आम्ही तुझ्या दर्शनाची कल्पना मनामध्ये आणतो तेव्हा मन रूपाला येऊ पाहतो आणि मन रूपाला येत असतानाच तेथ दर्शना होय अवजतन ऐशे गमो लागे. तेव्हा दर्शनाला मोठा अडथळा निर्माण होतो, प्रतिबंध निर्माण होतो असं मला या ठिकाणी जाणवतं. मी सांगितलं मनाचं रूप कोणतं आणि मनाचं स्वरूप कोणतं. मनाचं रूप कोणतं आहे? संकल्प विकल्पात्मक मन हे मनाचं रूप आहे. आणि मनाचं स्वरूप काय आहे? मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती सियाले, ग्रासोनी कैसे निवृत्ती से आए, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आए. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, थोडस एक कल्पना खूप सुंदर केलेली. एवं ज्ञानदेव चक्रपाणी आयशे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. बाबा चांगदेवा, चक्रपाणी या शब्दाचा अर्थ चांगदेव असा आहे. जणू काही दोन डोळस आरसे आहेत. आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा आपण आरशात आपल्याला पाहतो, पण आरसा आपल्यात त्याला पाहू शकेल का?
कल्पना पहा, आरशामध्ये आपण आपल्याला निहाळतो, पाहतो, पण तो आरसा मात्र आपल्यामध्ये त्याला पाहू शकणार नाही. त्याचं कारण आपल्यामध्ये ती परावर्तनशीलता नाही, शुद्धता नाही. परंतु इथं ज्ञानोबा वर्णन करतात की ज्ञानोबा हेही एक आरसे आहेत आणि चांगले जड आरशांचं उदाहरण दिलेलं नाही. आपण जर काही मंदिरामध्ये गेलो तर आरशाची योजना केली असते. आपण तिथं मध्ये जाऊन उभं राहिलं की या आरशातलं प्रतिबिंब त्या आरशात, त्याचं त्याच्यात खूप मोठी लांब परंपरा आपल्या त्या ठिकाणी दिसते. म्हणजे या आरशाचं प्रतिबिंब त्या आरशात, त्या आरशाचं त्या आरशामध्ये. परंतु ते दोन्ही आरशे जड असल्यामुळं स्वतःचं रूप ते समोरच्या आरशामध्ये निहाळू शकत नाही. म्हणून इथं ज्ञानोबांनी डोळस आरशे अशी कल्पना केली. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐशी दोन्ही डोळस आरसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. जेव्हा परस्पर एकमेकांमध्ये ते पाहत होते तेव्हा दोघही भेदाला मुकले. याचा अर्थ ते एकरूप झाले, अद्वैत स्थितीला त्या ठिकाणी आले. एवढा मोठा उच्च कोटीचा उपदेश ज्ञानोबांनी चांगदेव महाराजांना केला. आणि पुढे त्या ग्रंथाची फलश्रुती सांगतात, तिया परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. त्या पद्धतीने जो या ओव्यांना दर्पण करील, या 65 ओव्यांना दर्पण करील, याचा अर्थ त्या 65 ओव्यामध्ये आपलं रूप पाहिल, त्याला त्याचा लाभ काय होईल? तो आत्मा एवढिया मिळेल सुखा, त्याला आत्म्या एवढं सुख मिळेल. आता हा शब्दप्रयोग मोठा गमतीचा आहे. आत्म्या एवढं म्हणजे नेमकं केवढं? आत्मा केवढा आहे? जेवढा आत्मा तेवढं सुख, बस. पूर्ण चांगदेव 65 ग्रंथ लिहिला, त्या शिष्याच्या हातामध्ये दिला आणि शिष्याला सांगितलं, जा बाबा तुझ्या गुरूंना देऊ नये. शिष्य गेला. चांगदेव महाराज वाट पाहत बसले होते. त्यांनी ते पत्र, तो ग्रंथ चांगदेव महाराजांच्या हाती दिला. चांगदेव महाराजांनी पाहिलं. आता काही लोक असं सांगतात की चांगदेव महाराजांना त्या ओव्याचा अर्थ कळाला नाही. आता मी मगाशी सांगून गेलो, जे 14 विद्या आणि 64 कलेने संपन्न आहेत, युक्त आहेत, महान योगी आहेत, आत्मानुभवी आहेत, त्यांना त्या ओव्यांचा अर्थ कळेल असं नाही. परंतु ज्ञानोबांनी ज्या त्या ठिकाणी गहन आशयाच्या ओव्या तिथं लिहिलेल्या आहेत, त्या ओव्यांची अनुभूती त्यांना आली नाही, त्या अर्थाची अनुभूती त्यांना आली नाही. जो लपोनी तो लपतो कसा? जगदाभास कसा दाखवतो? तो प्रगट झाल्यानंतर नेमकी काय होतंय? कारण आपल्या फक्त 2च गोष्टी माहिती आहे. जेव्हा आपण एरवी पाहतो तेव्हा जगत जगत रूपाने दिसतं आणि समाधी मध्ये गेल्यानंतर जगताचा लय होतो. एवढ्या 2च गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण हा लपण नावाचा प्रकार काय आहे? शुद्ध भेट नेमकी कशी आहे? ती विस्कळीत कशी होते, नाही का? त्या वटेश्वराचा मी पुत्रक अंश कसा असू शकेल? अनेक प्रकारच्या अद्वैत अनुभूतीच्या संबंधाने शंका निर्माण झाल्या. तशी अनुभूती न आल्यामुळे चांगदेव महाराज म्हटले, आता हे समजून घ्यायला तिथं जावं लागणार आहे. फोनची व्यवस्था नाहीये, काही संपर्क करता येत नाही. शिष्य जर पुन्हा पाठवला तर किरकोळ कारकोळ शंका कशा काय आपल्याला कळणार आहे? समोरासमोर गेल्याशिवाय कळणार नाही. आता आपण निघावं लागेल. त्या शिष्याला सांगितलं, येते काही असो, आता आपला उद्या भेटेला निघायचं. शिष्य म्हटले, काय हरकत नाही, काय तयारी करायची? आता प्रवासाला काय काय पाहिजे ते सर्व बरोबर घ्या म्हटलं, काय हरकत. तसं चांगदेव महाराज मोठे होते, परंतु योग सामर्थ्यामुळे, रिद्धी सिद्धीमुळे त्यांचा अभिमान सुद्धा तेवढाच मोठा झालेला होता. अभिमान ही गोष्ट अशी आहे, जन्मल्यापासून ती आपल्या मागं लागते, परंतु पुढे पुढे जसं वय वाढत जातं ना, तसं अभिमान सुद्धा वाढत जातो. माणसाचा पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, आणखी सत्ता, सगळ्या गोष्टी अभिमान वाढत जातो. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तरी अभिमान सुटावा ना. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा अभिमान सुटत नाही. अभिमानाची, अहंकाराची फक्त दिशा बदलते. अगोदर अभिमान देह संबंधाने होता आणि नंतर तोच अभिमान आत्मसंबंधाने निर्माण. अहम ब्रह्मास्मि, सोहम, तत्वमहम वगैरे. बरं, इथं आत्मज्ञानाचा तर काही फारसा संभव नाही, योगी आहे. आणि गंमत अशी आहे की ज्याला लोकांना पाय पडून घ्यायची सवय लागली, त्याला लोकांच्या पाय पडताना तर खूपच अभिमान जड जातो महाराज. जे स्वतःला कोणीतरी प्रस्थापित मानतात, दुसऱ्या पुढे वाकायला त्यांचं मन दजत नाही.
त्या व्यक्तीचा मोठेपणा बुद्धीने जरी पटला असला तरी मन स्वीकारायला तयार होत नाही. लक्षात ठेवा. त्या बुद्धीचं, त्या व्यक्तीचं ज्ञान, त्याची योग्यता, त्याची बुद्धी, या गोष्टी आपल्या बुद्धीला जरी पटल्या असल्या तरी मन मानायला तयार होत नाही. अरे आपण त्यांच्या पुढे वागणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे. हे बरं नाहीये असा प्रकार होतो. चांगदेवांना सुद्धा काही थोड्या बहुत प्रमाणामध्ये तो भाग आढावा आला. ठीक आहे, आता आपला भेटायला जायचंय ना, आपण आपल्या ऐश्वर्या जाऊ, आपण आपल्या वैभवात जाऊ. खूप मोठा शिष्यांचा समूह बरोबर घेतला. आता भेटायला जायचं कशावर? वाघ घेतला बोलावून, जंगलातला वाघ. वाघावर आरूढ झाले. आता वाघावर आरूढ झाल्यानंतर मग हातामध्ये चाबूक घेतला. तो सुद्धा कशाचा घेतला? सापाचा चाबूक घेतला. आणि मग त्या ठिकाणी बाकीचे जे शिष्य लोक आहेत, चांगदेव महाराज की जय, चांगदेव महाराज की जय, जय जयकार करत करत आळंदीच्या दिशेने निघाले. वाघावर बसणं सोपी गोष्ट आहे का? मला वाटतं काही काही माणसाला एक तासभर घोड्यावरच बसता येत नाही. तासभर लक्षात आलं ना? उग ते घोडं धरणारे असतात म्हणून हे नीट बसतात. घोडं धरणारं नसू द्या आणि यांना एकट्याला फिरून या म्हणा घोड्यावर. घोडे सुद्धा एवढे हुशार असतात महाराज. हे वर बसलेलं शहाणं आहे का बावळट हे घोड्याला ताबडतोब कळतं. जर बरं वाटलं तर जातं हळूहळू, नाही तर त्याला कुठं फेकून देतं ते घोडं निघून जातं सांगता येत नाही. घोड्यावर बसणं अवघड आहे. वाघावर बसणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. वाघावर बसणं, हातात सापाचा चाबूक घेतला, आळंदीच्या दिशेने आले. आपण वडगाव रस्त्याला जो विश्रांती वड आहे त्या विश्रांती वडाच्या ठिकाणी अंधार पडला. आता अंधारात कुठं जाऊन यांना भेटायचं, घर कुठं शोधायचं माहित नाही, काय नाही काय नाही. चला तिथंच आपण विश्रांती करू, सकाळी सकाळी स्नानादी कर्म आटोपून आपण भेटायला जाऊ म्हणून त्यांनी तिथं डेरा दाखल केला. सकाळी उठले, नित्यकर्मामध्ये रत असताना एका शिष्याला पुढे पाठवलं. म्हटले आता आम्ही येतोच लगेच, तू चल पुढे, त्यांना जाऊन सांग आम्ही येतोय, तयारी करायला. वाघावर आरूढ झाली, हातामध्ये सापाचा चाबूक घेतला आणि निघाले. ज्ञानोबा आपल्या घराच्या समोर एका छोट्याशा भिंतीवर सकाळचं कोवळं ऊन खात बसलेली भावंड. तर सर्वांना माहितीये घरापुढे जेव्हा चूल करतात त्या चुलीला वारा लागू नये म्हणून आपली छोटीशी भिंत करतात की नाही, त्या भिंतीवर बसलेली भावंड. तर तो चर्चा चालली. तेवढ्यात त्या ठिकाणी ते सेवक आले, ते शिष्य आल्याने सांगितलं, माऊली चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला येत आहेत. वाघावर बसून आलेत, हातामध्ये सापाचा चाबूक आहे, शिष्यांचा समुदाय सोबत आहे. आता शिष्य नात्याने त्याचं कर्तव्य होतच तेवढं मोठेपण चाडून वाढून सांगणं. परंतु ज्ञानोबारांनी हा विचार केला, ते वाघावर बसून आले, आता आपणही त्यांना सामोरं झालं तर आपल्याकडे तर काहीच नाही, कशावर आपण त्यांना सामोरं जायचं. निवृत्तीनाथ महाराजाकडे नजर टाकली. निवृत्तीनाथ महाराजांनी सकारात्मक अनुभूती दिली आणि ज्ञानोबांनी त्या भिंतीला सांगितलं की हे भिंते, आता तुलाच आम्हाला घेऊन चांगदेवांच्या भेटीला जावं लागेल. तात्काळ ज्ञानोबांनी कृपा केल्यानंतर ती भिंत आकाशमार्गी निघाली आणि वडगाव चौकामध्ये आज जिथं भिंत आहे त्या ठिकाणी चांगदेव महाराज तिकडून आले, ज्ञानोबा इकडून चालले, तिथं त्यांची भेट झाली. ज्ञानेश्वर महाराज की. चांगदेव महाराजांनी जेव्हा पाहिलं, अरे बापरे आपण तर जमिनीवरून चाललोय, वाघावर बसून चाललोय, परंतु ज्ञानोबा आहे तर भिंतीवर बसून आहे. वाघ चालणाराच प्राणी आहे. जंगलात तिकडे तिकडे कुठे फिरायचं तर आपल्या प्रभावाने आपल्या शक्तीने तो इकडे आलेला आहे रस्त्याने, परंतु भिंत चाललेली आपण अजून पाहिली नव्हती, ऐकली नव्हती, हे आपला येत नाही. खरोखरच त्यांच्या भगवतेची साक्ष पटल्यानंतर तो सापही फेकून दिला, त्या वाघालाही बाजूला केलं, खाली उतरून उभे राहिले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत खाली घेतली आणि ती भिंत तिथं उतरली. म्हणून आज इथं वडगाव चौकामध्ये जिथं भिंत आहे तिथं ज्ञानोबरायांची चांगदेवांची खरी भेट झाली. लक्षात. आता तिथं त्या वडगाव रस्त्याला तिथं वडाच्या ठिकाणी ते भिंतीचं शिल्प दाखवलेलं आहे, परंतु तसं ते चुकीचा इतिहास आहे. कारण भेट जर तिथं झाली मग भिंत रिवर्स आली का पाठीमागे, भिंत मागाली का? भिंत ही भेट इथं झालेली आहे. रात्री तिथं ते विश्रांतीला थांबले म्हणून त्याचं नाव विश्रांती वड असं जुनं नाव त्याचं.
चांगदेव महाराजांनी सर्व टाकून दिलं, ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक झाले. चांगदेव महाराजांना हे लक्षात आलं की आम्ही योगी आहोत, हठयोगी आहोत. आमचं प्रभुत्व फक्त चरसृष्टीवर आहे, अचरसृष्टीवर नाही. परंतु ज्ञानोबरायांचं प्रभुत्व मात्र अचरसृष्टीवर आहे. जड असणारी जी भिंत आहे ती पण ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी चालली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा आहे माझा. चांगदेवाची भ्रांती हरण केली. ज्ञानोबरायांच्या यथार्थ स्वरूपाचा बोध चांगदेवांना झाला. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुमच्याकडून मला ज्ञान अवगत करून घ्यायचंय. ही प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या चरणी त्यांनी विदित केली. ज्ञानोबरांनी सुद्धा मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. शरणागतानां शरण्यैकसानं चिदानंद रूपम भजे ज्ञानदेवम. शरणागत वत्सल ही ज्ञानोबरायांची माऊलींची अंतःकरणाची भूमिका असल्यामुळं चांगदेवांना त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं. मला वाटतं अमृतानुभवातली एक ओवी या दृष्टीने महत्वाची. ज्ञानोबराय तिथं असं सांगतात, प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला ये मार्गी देहाचा चांद. प्रत्याहारादी अष्टांगाने युक्त जो योगी आहे तो आमच्या या भक्ती मार्गामध्ये कसा झाला? देहाचा चांद. देहाचा चांद शब्दाचा अर्थ दिवसाचा चंद्र आहे. चंद्राकडून आपल्या 2-3 गोष्टी मिळतात. काय मिळतात? चंद्राकडून प्रकाश मिळतो आणि चंद्राकडून शीतलता मिळते. रात्रीच्या वेळी या गोष्टी आपल्याला जाणवतात. रात्रीच्या चंद्राकडून शीतलताही मिळते, रात्रीच्या चंद्राकडून प्रकाशही मिळतो. परंतु इथं दिवसाच्या चंद्राचं वर्णन ज्ञानोबराय करतात की सूर्याच्या समवेत असणारा जो चंद्र आहे तो काय देऊ शकतो आपल्याला? प्रकाश देईल का शीतलता देईल? सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे ती शीतलता कुठं आहे तिचा तपासही लागत नाही. आणि सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्राचा प्रकाशही नगण्य आहे, जाणवतही नाही चंद्र कुठं आहे. तसं इथं या आमच्या भक्ती मार्गामध्ये प्रत्याहारादी अंगाने युक्त असणाऱ्या योगाने अंग टेकिले, याचा अर्थ तो निष्प्रभ झाला, तो झाला ये मार्गी देहाचा चांद. चांगदेव महाराजांचा अभिमान सर्व निघून गेला. जोपर्यंत अंतःकरणातील अहंकार जात नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये ज्ञान प्रविष्ट होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कल्पना करा, एखाद्या तांब्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि सांगितलं जा बाबा याच्यात दूध घेऊन ये. मग आता पाणी ठेवून दूध आणता येईल का त्याच्यामध्ये? पहिलं पाणी रिकामं करावं लागेल. पाणी रिकामं केल्याशिवाय त्याच्यामध्ये दूध आपला भरता येणार नाहीये. तसं अंतःकरणातील अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान प्रविष्ट होत नाही. अंतःकरणातला अभिमान सर्व टाकून दिला आणि चांगदेव महाराजांनी त्या शिष्याला सांगितलं, बाबांनो आता आम्हाला सद्गुरू भेटले, तुम्हाला थांबायचं असं तर इथं झाडलोट करायला थांबत, तुम्ही निघून जा तुमच्या मार्गे. आता तुमची व्यवस्था आमच्याच्याने होणार नाहीये. आता मी गुरु राहिलो नाही, मी आता शिष्य झालो. काही शिष्य होते ते थांबले. चला या संत महात्म्यांच्या भेटीमध्ये काहीतरी 4 शब्द कानी पडतील. काही कदाचित निघून गेले. चांगदेव महाराज त्या ठिकाणी सेवा करायचे. 1400 वर्ष आपली आयुर्मर्यादा आहे, आपली एवढी मोठी साधन आहे. परंतु सर्व गोष्टीचा अभिमान सांडून ज्ञानोबरायांच्या चरणी विलीन झाले. एक दिवसाचा प्रसंग. मुक्ताई स्नान करत होत्या. आता त्यावेळी मुक्ताईचं वय किती असेल? 10-11 वर्षाचं वय. आणि स्नान करत असताना चांगदेव महाराज तिथून चालले. अंगावर वस्त्र नव्हते. चांगदेवनी पाहिल्यानंतर लगेचच ते थोडेसे असे दचकले बाजूला. मुक्ताईने त्यांना बोलावून घेतलं. अरे म्हटले, तू निगोरी आहे, तुला अजून बोध झाला नाही, त्याचा हा परिणाम. अजून तुला बोध झाला म्हणून चांगदेव महाराजांना मुक्ताईने त्या ठिकाणी तत्वोपदेश केला, बोध केला. म्हणून चांगदेव महाराजांनी त्याची कृतज्ञतापूर्वक अशी साक्ष दिलेली. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि तिथून पुढे ते मुक्ताईंचे शिष्य म्हणूनच वावरले. मुक्ताईविषयी त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. आणि ज्ञानोबरायांच्या बरोबरचे संत मंडळी, चांगदेव महाराज हे सर्वच संत आळंदी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तत्वचर्चा करायला लागले. मला असं वाटतं या संत महंतांनी या ठिकाणी अनेक प्रकारची तत्वचर्चा करत असताना अनेक ग्रंथांचं अवलोकन केलं असेल.
जेव्हा अधिकार संपन्न माणसं एकत्र येतात तेव्हा ते संसाराची चर्चा करत नाही, संसाराच्या गोष्टी करत नाही. तत् चिंतनम, तत् कथनम, अन्योन्यम तत् प्रबोधनम, अशा स्वरूपाची त्यांची चर्चा चाललेली असते, दुसरी काही चर्चा नसते. श्रीमद भागवतामध्ये विषय असा आहे, एकदा सनत कुमारादी जे 4 भावंड आहेत असे समोरून येत होते आणि इकडून भगवान शंकर आणि पार्वती माता चालल्या होत्या. भगवान शंकरांना पाहिल्यानंतर सनत कुमारांनी नमस्कार केला नाही अशी कथा आहे. त्या सनत कुमारांचं वर्णन करताना श्रीमद भागवतामध्ये कथा मात्रैक जीवन या शब्दामध्ये वर्णन केलं. कथा हेच त्यांचं जीवन आहे. एकाने कथा सांगायची, तिघांनी ऐकायची, तेच दुसऱ्याने सांगायची, उरल्या तिघांनी ऐकायची, तिसऱ्याने सांगायची, बाकीच्या तिघांनी ऐकायची. हरिकथेशिवाय दुसरा काही चर्चेचा विषय नाही. पार्वती मातेवर राग आला. कोण आहे दृष्ट म्हटले, लगेच शाप देऊन टाकला. जा म्हणले तुम्ही उंट होऊन राहाल. भगवान शंकर पार्वती माता कैलासाला निघून गेले. तिथं गेल्यानंतर भगवान शंकरांनी विचारलं पार्वती मातेला, पार्वती तू ज्यांना शाप दिला तू त्यांना ओळखलं का? कोण मुलं आहेत म्हणले? 4 मुलं. भगवान शंकर या ठिकाणी आले, देवोंके देव महादेव आलेले आहेत, नमस्कार सुद्धा करायचं त्यांना सुचत नाही, शाप दिला. अरे ते सामान्य मुलं नाही, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 4 सनकादिक ते ऋषी आहेत. त्यांचं नाव, त्यांचा अधिकार ऐकल्यानंतर पार्वती मातेला खंत वाटली. अरे म्हटले मग जरा गडबड झाली नाही का, चुकत झाली आपल्याकडून शाप दिलेले, चला आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना पुन्हा आपण पूर्व रूपामध्ये आणू. जेव्हा पार्वती माता भगवान शंकर त्या ठिकाणी गेले तेव्हा उंट रूपामध्ये जेव्हा हे 4 जण बसले होते, त्याच्यातली 1 उंट कथा करत होता आणि 3 उंट ऐकत होते. तिथे गेल्यानंतर भगवान शंकरांनी विचारलं, हा उंट महाराज कसे आहे, बरं चाललंय का? तेव्हा त्यांनी सांगितले, म्हटले काय प्रभू तुमची कृपा आहे, या देहामध्ये या रूपामध्ये आल्यामुळे आता स्नान करा, पूजा करा, ध्यान करा, झंझटच राहिली नाही. म्हटले उठलं का लगेच आमची कथा सुरू होती. कुठं आंघोळीला जायचं नाही, हातपाय धुवायचं नाही, आमका नाही, काय नाही, काय नाही, खूपच तुम्ही आमच्यावर कृपा केली. म्हटले पार्वती मातेला आणखीच खंत वाटली त्याची. पार्वती मातेने पुन्हा त्यांना पूर्व रूपावर आणलं. सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे, संत महात्मे अनुकूलतेमध्ये प्रतिकूलतेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ भगवत स्वरूपाच्या चर्चेशिवाय अन्य काही करत नाहीत. तसं ज्ञानोबरायदी भावंड, चांगदेव महाराज, अन्य काही संत मंडळी त्यांना त्या ठिकाणी सर्वांना भेटले आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वांनी तत्वचर्चेशिवाय दुसरा काही भाग घेतला नाही. ज्ञानोबरायांना असं वाटलं की आता आपल्या अवतार कार्यातील बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी आता पार पडलेल्या आहेत. आपल्या अवतार कार्याचा जो मुख्य उद्देश आहे तो त्या ठिकाणी पार पडला. त्यात सर्वात पहिला मुख्य उद्देश म्हणजे ज्ञानेश्वरी लिखाण, अमृत अनुभव लिखाण, त्यानंतर हरिपाठ, चांगदेव 65 ही प्रमुख ग्रंथ रचना जी आहे ती त्या ठिकाणी झालेली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, सच्चिदानंद बाबांना जिवंत करणं, भिंत चालवणं हा तसा गौण भाग आहे ज्ञानोबरांच्या चरित्रातला. मुख्य ज्यासाठी ते इथं अवतीर्ण झालेले तो मुख्य कार्यभार जवळजवळ आता उरकत आलेला आहे. तेव्हा आता असं वाटतं की आपण तीर्थयात्रा केलेली बरी, असा विचार ज्ञानोबरांच्या मनामध्ये आला. निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं की आपण दादा तीर्थयात्रा जावं का आपण? निवृत्तीनाथ महाराज म्हटले काही हरकत नाही, तुमची जर इच्छा असेल तर जाऊया आपण तीर्थयात्रा. संत महात्मे ही तीर्थयात्रा करतात आणि आपणही तीर्थयात्रा करतो, परंतु याच्यामध्ये भेद आहे, लक्षात ठेवा. आपण तीर्थाला कशासाठी जातो? आपल्या जीवनामध्ये कळत नकळत जी काही पातकं घडलेली आहेत त्या पातकातून मुक्ती मिळण्यासाठी, त्या पातकांचं क्षालन करण्यासाठी, तीर्थामध्ये जाऊन पवित्र होण्यासाठी आपण काय करत असतो? तीर्थक्षेत्रामध्ये जात असतो. परंतु संत महात्मे जेव्हा तीर्थयात्रा निघत असतात तेव्हा त्यांच्या समोर हा एकही उद्देश नसतो. त्यांचा उद्देश एकच असतो, तीर्थांना पवित्र करणं हा त्यांच्या तीर्थयात्रेचा उद्देश असतो. म्हणून देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणी, सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्रानी, तन्मयाः. पुढचं सूत्र आहे, जे तीर्थांना सत्तीर्थ बनवतात, कर्मांना सत्कर्म बनवतात, शास्त्रांना सत्शास्त्र बनवतात, अशी योग्यता ज्या संतांमध्ये आहे त्या संतांनी त्या ठिकाणी तीर्थयात्रेचा मनोदय आखला.
सोपान काका, मुक्ताई, चांगदेव महाराज सर्व जमा झाली. म्हटले मग तीर्थयात्रेचा आरंभ कुठून करायचा? ज्ञानोबारांनी सांगितलं, आरंभ आपल्या वारकरी संप्रदायाचं जे अधिष्ठान आहे भूवैकुंठ पंढरपूर, तिथं जाऊ पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाने त्या ठिकाणी आपण काय करू, तीर्थयात्रेचा आरंभ. सर्वांना ती गोष्ट मान्य झाली आणि सर्वच त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले. विठ्ठल रखुमाईचं भजन करत मार्गस्थ झाले. विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबरादी भावंड पंढरपूरच्या दिशेनं सर्व संत समुदायांच्या समवेत मार्गस्थ झाले. पंढरपूरला ज्ञानोबरा येत आहेत ही गोष्ट जेव्हा पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला समजली, पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांना सांगितले की नामदेवा, ज्ञानोबरादी भावंड इथे येत आहेत, त्यांना सामोरं गेलं पाहिजे. आपल्याकडे पद्धती आहे,
कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकार संपन्न व्यक्ती आल्यानंतर त्यांना सामोरं जावं लागतं. जेव्हा नामदेव महाराज ज्ञानोबरायांना सामोरे गेले, खूप मोठा प्रसंग आहे. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांना आलिंगन दिलं, ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांना आलिंगन दिलं. दोघांनी एकमेकांच्या भाग्याचं वर्णन केलं. ज्ञानोबराय नामदेव महाराजांना सांगतात की नामदेवा, आपण किती भाग्यवान आहात. अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा आपल्या बरोबर गप्पा मारतात, आपला नैवेद्य खातात. ज्या देवाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य माणसाचं जातं परंतु देवाची भेट होत नाही, इथं मात्र तुम्ही देवाचे एवढे प्रिय बनलेले आहात. नामदेव महाराजांनी सुद्धा ज्ञानोबरायांच्या भाग्याचं वर्णन केलं की आपण किती भाग्यवान आहात. आपण रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, भिंत चालवली, ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहिला, अमृतानुभव लिहिला. आपणही खूप मोठे भाग्यवान आहात. आणि अशी गप्पा मारत मारत पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांना खूप मोठा आनंद झाला. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलं. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना नपुरी धनी. देखिला देखिला माई देवाचा देव, फिटला संदे हो निमाले तुझे पण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देव रुखुन बाणली. अनेक प्रकारे त्या ठिकाणी ज्ञानोबांनी ती अनुभूती व्यक्त केली. आणि सहजच क्षेमकुशलादी चर्चा झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला आपला मनोदय सांगितला की आम्हाला तीर्थयात्रेला जावं वाटतंय. पांडुरंग परमात्म्याने अनुमती दिली. आता पुढे या तीर्थयात्रेविषयी पांडुरंग परमात्म्याची, ज्ञानोबरायांची, नामदेव महाराजांची काय चर्चा होते आणि तीर्थयात्रेची तयारी काय होते तो विषय आपण उद्या घेऊ. तूर्त मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करा. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे.